बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रम बघून मजा आली? मजा आली? मजा आली? आवाजच नाही. आली की नाही आली? किती जणांना आली? जरा हात वर करा, मला बघू द्या. मला माहिती आहे की इतका चांगला कार्यक्रम चालू असताना मेंढेजी तुम्ही मध्येच आम्हाला स्टेजवर बोलवलं. पण असं आहे, मी पण खूप लांबून तुम्हाला भेटायला आली आहे, त्यामुळे 2 मिनिटं बोलू ना? ऐकणार सगळे? कंटाळणार नाही? माझं भाषण झाल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते ऐकावं अशी विनंती करते. गमतीचा भाग जाऊ द्या बंधू भगिनींनो, पण अतिशय ऊर्जावान अशा कार्यक्रमाचा समारोप करताना मला मनापासूनचा आनंद होतोय की आज खासदार सुनील भाऊ मेंढे यांनी मला या ठिकाणी बोलवलं. काल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं शक्तिस्थान असणारे राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी येऊन गेले आणि या कार्यक्रमाची उंची त्यांनी वाढवली. त्याबद्दल आज आमच्या नेत्यांचे पण मी आभार मानते. कार्यक्रमाचं नाव काय आहे? वैनगंगा पांगोली महोत्सव. वैनगंगा या भंडाऱ्याची जीवनदायिनी, तर पांगोली गोंदियाची. आणि आपल्याला माहिती आहे, ज्याचा उल्लेख शुभांगीनी केला, की नदी संस्कृती वाढवते, संस्कृती टिकवते, आणि या नदीच्या किनाऱ्यानेच ही संस्कृती फुलली. मला भंडारा आणि गोंदियाच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना सांगायचंय, पुराणांमध्ये आपण वैनगंगेचा उल्लेख प्रकाशजी ऐकलाय, पण विदेशी म्हणजे विदेशात, परदेशात तुम्हाला माहिती असेल, एक टीव्हीवर सिरियल यायची मोगलीची, माहिती आहे का? माहिती आहे? मोगलीची सिरियल माहिती आहे का? जंगल जंगल पता चला है. आणि त्या जंगल बुक ज्यांनी लिहिलं ते रुडियार्ड किपलिंग यांनी सुद्धा त्यांच्या जंगल बुक मध्ये वैनगंगेचा उल्लेख केलेला आहे. अशी ही आपली वैनगंगा फक्त गोंदिया भंडारा पुरती नाही, तर परदेशापर्यंत पोहोचली आहे. आजचा हा कार्यक्रम आणि तो बघताना जो आनंद होत होता, आमच्या इथे भगिनी बसल्यात ज्यांनी देशभक्तीपर गीत गायलं. इतकं सुंदर गीत होतं की आमच्या डोळ्यात पाणी आलं. जे जवान सीमेवरती रक्षण करतात आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सगळेजण आपल्या घरी सुरक्षित राहू शकतात, त्या जवानांसाठीचं सुंदर गीत आपल्या भगिनींनी गायलं. आपल्या वयाची तमा न बघता 60 वर्षापासूनच्या आपल्या ताईंनी इथे परफॉर्म केला. या जितक्या लोकांनी इथे परफॉर्म केलं, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बंधू भगिनींनो. कौतुक आहे त्यांचं, आणि कौतुक आहे आमच्या खासदाराचं. एक असा खासदार ज्याने आपलं जीवन भारतीय जनता पार्टी आणि तुमच्यासाठी दिलंय. एकटे खासदार नाही, त्यांची बायको सुद्धा तुमच्याकडे फिरत असते, शुभांगी आमची. आणि त्यामुळे थेट जनतेतून नगराध्यक्षच ना, नगराध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिलं, आणि त्यांच्या कामाचा धडाका बघून खासदार म्हणून मोदीजींचे हात बळकट करायला यांना पाठवलंय. ते मोदीजी, ज्या मोदीजींना तुम्ही मतदान केलं, तुम्ही एक एक मत तुमचं कमळाला दिलं, आणि म्हणून मोदीजी आपल्यासाठी त्या ठिकाणी काम करू शकले. इथे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या भगिनी आहेत. मला त्यांना सांगायचंय की खऱ्या अर्थाने आपल्यासाठी जर कोणी विचार केला असेल, तर तो देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलाय. इथे बसलेल्या किती आया माया आहेत माझ्या, त्यांना विचारा, देश स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले, पण आमच्यासाठी टॉयलेट नव्हते, संडास नव्हते. होते का? होते का? तुम्हाला विचारते. रस्त्यावर जायचो की नाही? शेतात जायचो की नाही? तुम्ही बोलला नाही तर मी 1 तास भाषण करणार आहे. काय करायचं?
बोलायचं की नाही? रस्त्यावर जायचो का नाही? आता जातो का? आता काय आलंय आपल्या घरामध्ये? टॉयलेट आले की नाही? कोणी दिले टॉयलेट तुम्हाला? कोणी दिले टॉयलेट? आवाज येत नाही. टॉयलेट कोणी दिले? मोदींनी टॉयलेट दिले. आज डोक्यावरचे हंडे काढायचं काम केलं मोदींनी. जल जीवन मिशन, हर घर में नल और उस नल में हवा नहीं जल आएगा. हे काम मोदींनी तुमच्यासाठी केलंय मैत्रिणींनो. खूप कामं तुमच्यासाठी केली आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून देशाच्या सगळ्या योजना मातृशक्तीला अर्पण केल्या. कोरोना आला ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला. त्या कोरोनामध्ये काहीच नव्हतं. नवरा मुलं सगळी घरी होती. अशा वेळेला आपल्याला जगवायचं काम कुणी केलं असेल तर ते आपल्या नरेंद्र मोदींनी केलंय मैत्रिणींनो. वैक्सीन घेतला सगळ्यांनी? वैक्सीन लिया सभी ने? कितने लोगों ने लिया? जरा हाथ उठाइए. सभी ने लिया? कोई बचा तो नहीं? पैसे लिए किसी से? किसने दिया वैक्सीन आपको? वैक्सीन किसने दिया? आवाज नहीं आ रही है. किसने दिया वैक्सीन? मोदी जी ने वैक्सीन दिया. फ्री राशन आया. किसने दिया? अरे हमने इतने सालों से जिस राम मंदिर के सपना संजोया था, वो राम मंदिर पूरा करने का काम हमारे मोदी जी ने किया है. और वही अयोध्या हमारी शुभांगी आपको लेके जा रही है ना, राम लल्ला के दर्शन करने. 370 जैसी धारा उसे हटा दिया. अभी तो दिवाली में डबल बोनस मिला है शुभांगी. मेंढे साहब, अभी तो गैस सिलेंडर पे 300 रुपए कम हो गए. हमारी उज्ज्वला की बहनों को 600 रुपए कम देने पड़ेंगे. 600 रुपए की सब्सिडी मिली है. राज्य सरकार, हमारे देवेंद्र जी, हमारे शिंदे जी, हमारा महायुति का सरकार राशन पे अभी चना दाल, साखर, तेल, रवा, उसके साथ मिलेगा मैदा और पोहा भी, और वो भी सिर्फ 100 रुपए में. जरा एक बार जोरदार तालियां हमारे सरकार के लिए, आपके सरकार के लिए होनी चाहिए. बहनों, मैं आपको कुछ बताने जा रही हूं और भाइयों आपको भी बताने जा रही हूं. आने वाले दिनों में अभी तो महिलाओं को रिजर्वेशन भी दिया है. सुनील जी, आप भी संभल के रहिए. आपके पीछे ही हमारी शुभांगी बैठी है. और 33% रिजर्वेशन में हमारी माता बहनें राजनीति में भी आगे आएगी. ये काम हमारे मोदी जी ने किया है. आने वाले दिनों में मैं बहुत महत्वपूर्ण बात बताने जा रही हूं. हम देखते हैं किसी महिला के ऊपर अत्याचार होता है, किसी बच्ची के ऊपर अत्याचार होता है, हमारा दिल जल जाता है. एक माँ का दिल क्या कहता है? माँ का दिल कहता है ये जो भी कोई हरामी होगा इसको फांसी होनी चाहिए. लगता है कि नहीं लगता है? आपकी बात, इस देश के हर माँ की बात अगर किसने सुनी है तो वह हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, इन्होंने सुनी है. आने वाले दिनों में ये कानून बनने वाला है जिसमें 17-18 साल के अंदर जिन बच्चियों के साथ इस प्रकार का दुष्कर्म होता है उन हरामखोरों को फांसी पे चढ़ाया जाएगा. और ये मोदी जी हमारे लिए कर रहे हैं. 18 साल के ऊपर वाली जो बच्चियां हैं उनके साथ अगर इस प्रकार का दुष्कर्म होता है तो उस हरामखोरों को 20 साल की कड़ी सजा होगी. हमारे देश की माता बहन किसी के ऊपर टेढ़ी आंख से देखने वालों की खैर नहीं होगी.
ये काम हमारे मोदी जी कर रहे। सुनील जी मेंढे, आपने जिनको जिता के दिया है, ये केंद्र में जाके मोदी जी के हाथ और स्ट्रांग कर रहे। पूरा दिन आपके लिए काम करता है ये परिवार, पूरा दिन आपके लिए काम करता है भारतीय जनता पार्टी का ये परिवार। मेरी हर एक बहन यहाँ पे आपके लिए काम करती है। केंद्र से आई हुई हर योजना आप तक पहुंचाना ये हम सभी का दायित्व है और मेरी सारी बहनें ये काम बहुत अच्छी तरह से कर सकती हैं। अरे कौन कहता है कि टैलेंट सिर्फ मुंबई और पुणे में है? टैलेंट तो गोंदिया भंडारा में भी है, जहां हमारे बच्चों ने जो कर दिखाया। मुझे पूरी आशा है, विश्वास है सुनील जी, जिस प्रकार का माहौल आपने बनाया है, इतना बड़ा स्टेज, इतनी बड़ी लाइटिंग, साउंड सिस्टम, कोरियोग्राफर, कैसा लगा बच्चों आपको? कैसा लगा? बहुत अच्छा लगा। जैसे कहा कि किनको तो पता ही नहीं था काम कैसे डांस करना है, कोरियोग्राफर किसे कहते हैं, लेकिन इसी में से हमारे गोंदिया और भंडारा के स्टार पूरे देश में जाएंगे, ये मुझे विश्वास है। कोरोना के काल में ये मेंढे परिवार, आज भी जब मैं आती हूं तो लोग मुझे कहते हैं कि चित्राताई, हमारे सांसद कोरोना में हमारे साथ थे, हमारे लिए दवाई देखी, हमारे लिए खाना देखा, हमारे लिए ऑक्सीजन का प्रबंध किया। और यही तो होता है परिवार, जो मोदी जी ने सिखाया है, उन्हीं के कर कमलों पे हमारे मेंढे जी वहां पे चल रहे हैं। आपका प्यार, आपका स्नेह हमारे सुनील जी मेंढे और भारतीय जनता पार्टी पे सदा बनाए रखिए, ये कहने के लिए मैं आई हूं। प्रकाश जी, मुझे बड़ी खुशी हुई कि अभी आप अध्यक्ष बने हैं और आप अध्यक्ष बनते ही बड़े बड़े प्रोग्राम ये गोंदिया और भंडारा में हो रहे हैं। आज यहाँ पे डीसीएम सर का आना, और जब वो यहाँ आए तो आप समझिए, मैं समझ सकती हूँ कि क्या माहौल यहाँ रहा होगा। इसीलिए आने वाले दिनों में देवेंद्र जी के नेतृत्व में, हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी के नेतृत्व में गोंदिया और भंडारा और गति से काम करेगा, ये मुझे विश्वास है। गए 2.5 साल से सिर्फ फेसबुक की सरकार थी भाई और बहनों, फेसबुक पे चलते थे हमारे मुख्यमंत्री, लेकिन अभी के हमारे मुख्यमंत्री शिंदे साहब, अभी के हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, अभी के हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा फेसबुक की सरकार नहीं चलाते, आपके फेस पे स्माइल लाने वाली सरकार चलाते हैं। आपके बीच जाते हैं, आपकी तकलीफ सुनते हैं, आपको क्या चाहिए क्या नहीं चाहिए ये देने का काम करते हैं। आज एक किस्सा मैं जरूर कहूंगी, क्योंकि वो किस्सा इसी विदर्भ से जुड़ा है। आप सभी को याद होगा 2020 की फरवरी में एक अपनी बहन थी, और वो बहन थी स्कूल में टीचर, उसे एक हरामखोर ने जिंदा जला दिया। सरकार थी महाविकास आघाड़ी की, पूरा महाराष्ट्र रास्ते पे आया था, आपने भी आंदोलन जरूर किया होगा, और तभी लिख के दिया था मेंढे साहब कि हम इस परिवार का ख्याल रखेंगे, हम इस परिवार को आर्थिक कुछ मदद करेंगे, इनके परिवार को नौकरी देंगे। और 2.5 साल सरकार होने के बावजूद इन लोगों ने कुछ नहीं किया, ये मुझे बताना है। अभी मुझे कहते हुए खुशी होती है कि गणपति के दिनों में हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने उस परिवार को आदर पूर्वक नागपुर में बुलाया। उस बहन के माता पिता, बहन तो हम वापस नहीं ला सकते, लेकिन जो सरकार ने, पहले की सरकार ने, उद्धव ठाकरे की सरकार ने जो वादा किया था, जो वादा करके वो भूल गए, वो वादा हमारे नेता देवेंद्र जी ने पूरा किया। ये कहते हुए कार्यकर्ता के नाते मुझे मनस्वी समाधान मिलता है। हमारे नेता वो है जो कहते हैं वो करके दिखाते हैं। कल ही साकोली में सांस्कृतिक नाट्य गृह बनने वाला है, ये देवेंद्र जी ने घोषित किया है, और ये भी आप देखेंगे कि साकोली में नाट्य गृह वहां पे होगा। और मुझे ये कहते हुए खुशी होती है कि बहुत सारी योजनाएं आप तक लाने का सफल काम हमारे सांसद जी,
और भारतीय जनता पार्टी के मेरे सारे सहकारियों के मार्फत हो रहा है। आपका प्यार और स्नेह ऐसे ही बरकरार रखिए। ये कहते हुए दे दूं शब्दों को विराम? शब्दांना विराम देऊ का? हो, मग आता 1 तास भाषण, जाऊ द्या तिकडे। खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून। आता म्हणतात मराठीत बोला, मराठीत बोललं तर काही कळतंय की नाही अशी परिस्थिती होती, म्हणून म्हटलं हिंदीमध्ये बोलूया। पण एनिवे, माझ्या ज्या भावना होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या। पुन्हा एकदा पुन्हा 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 आभार। सुनीलजी, गोंदिया भंडाऱ्यासारख्या ठिकाणी आमच्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये यांना प्लॅटफॉर्म देणं हे सोपं काम नाही। जे तुम्ही काम करताय ते पुण्याचं काम आहे। भारतीय जनता पार्टी फक्त राजकारण करत नाही, समाजकारणामध्ये एक पाऊल पुढे असते आणि ते काम आमच्या मेंढेजींनी केलंय। त्यांचे आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून मी आभार मानते। येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद सुनीलजी मेंढे आणि भारतीय जनता पार्टी सोबत ठेवाल ना? ठेवाल ना? हो का नाही? धन्यवाद। जाता जाता जरा घोषणा द्या, हात वर करून कराल? थोडी एक्सरसाइज आणि जेवण ठेवलंय सगळ्यांसाठी। मेंढेजी, आमच्या भगिनींना जेवण, त्यांच्या घरी काय? त्यामुळे पुढच्या वेळेला तो पण विचार आपल्याला करावा लागेल। एक तर देवेंद्रजींनी 50% बसमध्ये आरक्षण दिले, फुकट दिले 50% सूट। जाता का नाही बसने? खुश आहात की नाही? कित्येक लोक फोन करून मला सांगतात, चित्राताई हे काय केलं? मी म्हटलं काय झालं? ते म्हणले आता घरातल्या बायका म्हणतात तुम्ही जाऊ नका, तुम्हाला जायला डबल तिकीट पडतंय। मीच जाते आणि मीच येते आणि त्यामुळे महिला एकट्या जायला लागल्या। त्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढवायचं काम सरकारने केलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। तुमचा जास्त मी अंत बघत नाही, कारण इथं आपल्या छान छान मुली तयार होऊन बसल्यात आणि त्यांना कार्यक्रम करायचे। त्यामुळे त्यांच्यात आणि तुमच्यात मी फार येत नाही। जाता जाता जरा घोषणा देऊया, हात वर करून, मुठी बंद करून। भारत माता की